आयुर्वेद हे शास्त्र काही मॅनमेड नाहीये, म्हणजे ह्युमन बिंगने बनवलेलं नाहीये. ते आलेलं आहे समुद्र मंथन जेव्हा झालं होतं तेव्हा, जेव्हा धन्वंतरी तिथून आले त्यांनी ते आयुर्वेद हे पूर्ण पृथ्वीवर मनुष्याच्या आयुष्यासाठी हेल्दी ठेवण्यासाठी. आयुर्वेद म्हणजे अगदीच प्राचीन. हा, प्राचीन म्हणजे ते असं म्हणू की आपल्या जीवनाला स्वस्थ ठेवण्यासाठी, म्हणजे हेल्दी ठेवण्यासाठी तो एक 50% जो भाग आहे तो आपल्या सर्वांसाठीच. आयुर्वेद सगळ्यांनाच माहिती पाहिजे. आयुर्वेद आणि योगाच्या ट्रीटमेंट बद्दल लोकांच्या मनात पटकन कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स येत नाही. हो. हा, तर ते कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा डॉक्टर, ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, त्यांनी पण ऍडवाइस करणं गरजेचं आहे असं वाटतं. गरजेचं तर आहेच. आणि आत्ताच सांगायचं झालं तर खरंच आता चाललंय ते, म्हणजे इव्हन ॲलोपॅथिक डॉक्टरही ऍडवाइस करायला लागले. सो एक पॉझिटिव्ह चेंज ह्या काही कपल ऑफ इयर्स मध्ये झालेला आहे. कारण की जे सगळ्यांना हेच माहितीये, डॉक्टर म्हणजे ते जे इंजेक्शन देतात, गोळ्या देतात, किंवा जे आपले MD MS जे आहेत ते. पण आयुर्वेदामध्ये पण MD MS आणि हे सगळे डॉक्टर्स आहेत आणि ह्याच्यामध्येही ट्रीटमेंट आहे. सो हे सगळ्यांना कळलं पाहिजे की आपल्याला अवेअरनेस पाहिजे आणि आपल्याला त्या पर्टिक्युलर म्हणजे डॉक्टरकडे जाऊन, दोन्ही डॉक्टरकडे, आणि समन्वय साधण्याचं काम तर पेशंटच आहे. अगदी मी आता तेच म्हणणार होती. पेशंटच्या मनातही हा प्रश्न यायला पाहिजे की मी ह्या गोष्टींचा पण विचार करायला हवा. तर खूप सारे काय होतं की आपण मीडियामध्ये पण बघतो, कोण ॲलोपॅथिक डॉक्टर आयुर्वेद डॉक्टरला दोष देतो, आयुर्वेद डॉक्टर हा संघर्ष सुरूच आहे, म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा. सो मला वाटतं ब्लेम गेम खेळण्यापेक्षा लेट्स हेल्प पीपल थ्रू आवर एक्सपर्टीज. म्हणजे प्रत्येक सायन्स आणि प्रत्येक पॅथी ही आपल्यामध्ये मास्टर आहे. तर एकमेकांना कसं म्हणजे आपण लोकांना हेल्प करू शकू आपल्या नॉलेजने, ते त्याच्यावर ऍक्च्युली जास्त जोर दिला पाहिजे.